तर पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7, 8, 9 आणि 10 मध्ये मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये रोड शो पार पडलेला आहे। या रोड शोला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, त्यांचे बंधू परेश ठाकूर, प्रीतम म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक जे आहेत ते सहभागी झालेले होते। पनवेल महानगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच येणार असल्याचा विश्वास यावेळेला पंकजा मुंडेंनी व्यक्त केला। इथे आमची महायुती अत्यंत ताकदीने लढत आहे। विकास करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून जनतेचा पूर्ण कौल हा आमच्याकडे राहील याचा मला विश्वास आहे। ठाकरे बंधूंची युती आव्हानात्मक आहे। मला असं वाटतं की आम्ही अनेक वेळा निवडून आलोय, सत्तेत आलेलो आहोत आणि आम्ही देशामध्ये अनेक राज्यामध्ये आणि महाराष्ट्रातही आम्ही सत्ता मिळवलेली आहे। तर आव्हान आम्हाला नाहीये, आव्हान मला वाटतं आमच्या विरोधात जे लढणार आहेत त्यांचे। मोहोजा नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रेंच्या जात प्रमाणपत्राला भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतलाय। चुकीचे कागदपत्र जोडून जात प्रमाणपत्र मिळवण्याचा आरोप भाजपच्या सोमेश क्षीरसागरांनी केला। सिद्धी वस्त्रे शिंदेच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या, तर क्षीरसागरांच्या वहिनी शीतल क्षीरसागर भाजपाकडून उमेदवार होत्या। कारण ज्या जात प्रमाणपत्रावरती नंबरच नाही, नील आहे, ते जात प्रमाणपत्र तुम्ही व्हॅलिड कसं करू शकता आणि तुम्ही कुठला पुरावा घेतला त्या आणि ह्या जात प्रमाणपत्र पडताळण्याची नसती। सोलापूर जिल्हा जात पडताळणी ऑफिसमध्ये मी अर्ज दिलेला आहे रितसर, कारण आदरणीय आमच्या ताई वस्त्रेताई यांनी जे प्रकरण दाखल केले त्याच्यामध्ये एकही बेडा जंगमचा 50 पूर्वीचा पुरावा नाही। म्हणून मला हे तुमचंच प्रकरण मला बघून ह्याच्यावरती आक्षेप घ्यावा लागलाय। तुम्हीच जर ह्याच्यामध्ये 50 पूर्वीचा पुरावा जोडला तर मी कशाला आक्षेप घेतोय? हमारे अंगणे में तुम्हारा का काम है म्हणत अमित देशमुखांनी विरोधकांवर टीका केली। निलंगा, औसा, अहमदपूर आणि उदगीरवरून प्रचारासाठी येणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांवर अमित देशमुखांनी टीका केली आहे। निलंगा से लोग आ रहे हैं, औसा से लोग आ रहे हैं, अहमदपुर से लोग आ रहे हैं, उदगीर से लोग आ रहे हैं। हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है? लातूरच्या लचके तोडण्यासाठी ही मंडळी लातूरच्या अवतीभोवती घिरट्या घालते। तर एमसीए निवडणूक प्रक्रिया अवैधरित्या घडवून आणली। माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांचा रोहित पवारांवर हा आरोप पाहायला मिळतोय। अवैधरित्या निवडणूक प्रक्रिया राबवल्याबद्दल कोर्टात याचिका दाखल केली होती। 4 फेब्रुवारीला याचिकेवर सुनावणी होणार आहे। केदार जाधव यांनी ही माहिती दिली। माझे आत्ताचे अध्यक्ष आहेत रोहित पवार, त्यांचे कुटुंबातले सगळे नातेवाईक त्यात सामील करून घेण्यात आले आहेत आणि त्यांच्या उद्योगधंद्यामधील डायरेक्टली और इनडायरेक्टली जे काही त्यांना असोसिएटेड आहेत ते सगळे सुद्धा त्यात इन्व्हॉल्व करून घेण्यात आले या मेंबरच्या लिस्टमध्ये। पण ह्या प्रकरणाचं गांभीर्य जाणून घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे। याच्यावरूनच कळून येतं की ही गोष्ट किती गांभीर्याने घेण्याची गरज आहे आणि जे काही चालू आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अतिशय अवैधरित्या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी घडून आणली आहे आणि त्याच्या विरुद्धच आम्ही ती याचिका दाखल केली। मुंबई उच्च न्यायालयाने 4 फेब्रुवारीला पुढची तारीख दिलेली आहे। तोपर्यंत या सगळ्या निवडणुकीला स्टे असणार? हो, पण त्याच्या आधी पण बऱ्याचशा प्रक्रिया होऊ शकतात मला वाटतं।